उन्नत नाशिक अभियानातील जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या जनशक्तीचा नवा आदर्श दिसून आला। नंदिनी नदीला तिचे हरवलेले पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी 15,000हून अधिक नागरिक प्रत्यक्ष नदीत उतरले। या स्वच्छता अभियानात 62,000 किलो कचरा व जलपर्णी काढण्यात आल्या। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक 5 रोजी ही मोहीम पार पडली। सकाळी 7 वाजेपासूनच महाजन यांनी विविध ठिकाणी स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला। या अभियानात आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगुरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी सहभाग नोंदविला। संकलित कचरा खत प्रकल्पात पाठवण्यात आला। वीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्यासह अभिनेते चिन्मय उदगीकर, भारत गणेशपुरे यांची उपस्थिती होती। उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक, हरित नाशिक या संकल्पनेला कृतीची जोड देत नंदिनी नदीच्या उगमापासून ते गोदावरी संगमापर्यंत विविध ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। हजारो स्वयंसेवक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, युवक, महिला, व्यावसायिक संघटना, धार्मिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यामध्ये स्वच्छता अभियानात नागरिक संघ, सायकलिस्ट संघ, ट्रेकर्स गृहनिर्माण संस्था, डॉक्टर व अभियंता संघटना, व्यापारी संघटना, विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, साधू संत आखाडे तसेच जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या अनुयायी, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, इस्कॉन आर्ट ऑफ लिव्हिंग, श्री स्वामी समर्थ केंद्र प्रतिनिधी, दिंडोरी, बोरा समाज, भटके विमुक्त आघाडी, भाजपा युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, फावसी अकॅडमी, भोसले मिलिटरी स्कूल, मराठा विद्याप्रसारक संस्था, VN नाईक संस्था आणि विविध कॅरियर अकॅडमीसह आमदार, नगरसेवक इत्यादी नागरिक या स्वच्छता मोहिमेमध्ये उपस्थित होते। यावेळेस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की नद्याचे संवर्धन ही एक सामूहिक जबाबदारी आहे। नदी स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण जपण्याचे काम आहे, ते सातत्याने करायला हवे। आज नाशिककरांनी एकत्र येत पर्यावरण संरक्षणासाठी मोठा संदेश दिला असेही त्यांनी यावेळी सांगितले। तर डॉक्टर आवेश पलोड, संचालक घनकचरा नियंत्रण यांनी सांगितले की पिंपळगाव महादेव मंदिर, नंदिनी पूल, पपाया नर्सरी, ITI पूल, CCM मॉल शेजारी मुंबई नाका आणि नंदिनी गोदा संगम यासह 15 केंद्रावर स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त होते। सहभागी झालेल्या 10,000 स्वयंसेवकांना पर्यावरणाचा संदेश असलेले T-शर्ट वाटप करण्यात आले।